टाकलेत. बेस्ट वर्सेस बेस्ट अशा स्वरूपाचं युद्ध मैदानावरती ते रंगताना दिसेल. दोन्ही संघांकडे आपण विचार केला तर एकापेक्षा एक चांगले खेळाडू आहेत. पहिला चेंडू मोन्या याचा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय नागेश सीदने, परंतु पहिल्या चेंडूवरती मोन्याने अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू टाकलाय. खऱ्या अर्थानं अक्षय पाटील मोन्या जर आपण पाहिलं तर केवळ अलिबागच नव्हे रायगड जिल्ह्यामधील एक दर्जेदार पहिला खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि तो मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने स्टार्ट मिळवतोय. मिस टाइम आहे, कॅच होण्याची पॉसिबिलिटी. मिड ऑनचा क्षेत्र कॅच टिपतोय नागेश शीत, काही न करता 0 या धाव संख्येवर डायमंड डकचा शिकार होत असताना पहिला खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि तो मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने स्टार्ट. क्षेत्र कॅच मैदानामध्ये अक्षय पाटील मात्र आपण पाहतोय आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत असताना आणि खऱ्या अर्थाने त्याने मात्र येथे विकेट म्हणून दिले. नागेश सीद सारखा दमदार फॉर्म मध्ये असलेला थळ संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू आज काही न करता स्वस्तात तंबूत परतला. थोड्याशा धीमा गतीने टाकलेला चेंडू बॅटच्या टूला लागला आणि मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने कॅच टिपला, चांगल्या पद्धतीने त्याने जस्ट सुद्धा केला आणि अक्षय पाटीलने अगदी पहिल्या चेंडूवरती एक शानदार अशा स्वरूपाने विकेट सुद्धा प्राप्त करून दिले. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी येथे पाहायला मिळते गोलंदाज मोन्याद्वारे. खऱ्या अर्थानं मोन्या खऱ्या अर्थानं अलिबाग क्रिकेटचा ब्रँड आहे आणि तो मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना. नवीन खेळाडू आपण पाहतोय लेफ्ट हँडर सन्मित्र मात्र येतोय, त्याच्याकडे सुद्धा मोठमोठे फटके मारण्याची कपॅसिटी आहे. अगदी खुलात कमालची गोलंदाजी. मोन्या म्हटलं ना की त्याच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन असतं. चेंडूला चांगल्या पद्धतीने चेंडू कट सुद्धा करतो, चांगल्या पद्धतीचे ब्लॉक चेंडू सुद्धा त्याच्याकडे असतात, चांगल्या पद्धतीचे अखूट चेंडू सुद्धा त्याच्याकडे असतात. अनेक स्टॉक चेंडू मोन्याकडे आहेत आणि तो मात्र आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये थळ संघाच्या फलंदाजांना पूर्णतः जखडून ठेवतोय. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. धावा येत नाहीयेत, धावांसाठी चालू असलेला संघर्ष आपण अनुभवतोय. मोन्या मात्र फलंदाजांना पूर्णतः जखडून ठेवले. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय कारण मागील मॅच मध्ये जे आपण पॉवर प्लेचं षटक अनुभवलं ना ते खूप धावा आले होतात दोन्ही सत्रात. आता मात्र त्याच्या विरुद्ध चित्र. एज लागले आणि स्लीपला मात्र एक चांगला कॅच. वन षटक अनुभवलं ना ते खूप धावा आले होतात दोन्ही सत्रात. आणि स्लीपला दोन्ही खेळाडू मात्र आपण पाहतो अगदी सिल्वर डक वरती माघारी परतलेत. कारण नागेश शीद असेल, त्यानंतर तुषार घरत असेल, अगदी इन्फॉर्म बॅट्समन होते आणि या सीझन मध्ये या दोन्ही खेळाडूंच्या बॅटमधनं अगदी पाण्यासारख्या धावा येत होत्या. परंतु अक्षय पाटील मोन्या नावाचं आपण पाहतोय एक खेळाडू समोर आला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय मोन्याच्या समोर फलंदाजी करत असताना मात्र थळ संघ पूर्णतः बॅकफूट वरती गेलाय. पण थळ संघाकडे जर आपण पाहिलं ना तर 11व्या नंबर पर्यंत फलंदाज अवेलेबल आहेत. त्यामुळे अगदी लास्ट नंबरचा खेळाडू सुद्धा येऊन त्यांचे षटकार चौकार मारू शकतो. इथे मात्र आपण पाहतोय थळ संघ पूर्णतः बॅकफूट वरती आहे. आता प्रकाश हालेकन आपण पाहतोय. चांगला चेंडू, कमालीची गोलंदाजी, ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक पहिलं आले संपुष्टात आणि एका षटकाच्या खेळानंतर धाव फलकावरती धाव लागले. केवळ एक धाव. बॅटिंग पॅराडाईज विकेट वरती एका षटकामध्ये एक धाव देणं ही खऱ्या अर्थानं मोन्याची खासियत आहे आणि मोन्याने त्याच्याकडे असलेला गोलंदाजीचा क्लास, दर्जा खऱ्या अर्थानं मैदानावरती अगदी चांगल्या पद्धतीने दाखवून दिलाय. ओव्हर नंबर सेकंड. गोलंदाजी मार्क वरती मात्र आता सुमित बघत आलाय.
पहिल्या षटकात थळ संघ अगदी शांत पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला मिळाला. कुठेतरी मोन्याविरुद्ध सावध पवित्रा त्याने स्वीकारलेला पाहायला मिळाला. आता मात्र त्यांना त्यांच्या बॅटिंगच्या स्ट्रॅटेजीमध्ये चेंज करावं लागेल. कारण क्रिकेटमध्ये तुमच्याकडे एकच प्लॅन असून कधीही चालत नाही. तुमच्याकडे 2, 3, 4, 5 प्लॅन असावे लागतात, तरच तुम्ही सक्सेस मिळवू शकता. पहिला चेंडू आपण पाहतोय रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु अतिरिक्त बाउन्स या चेंडूला पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव पंताने सांगितले की येस इट इज वाईट. सन्मित्रच्या बॅटमधनं फटका अगदी चांगला, परंतु डिक्लेअर रिझनला जाईल. फक्त सिंगल्स मिळेल या चेंडूवरती सुद्धा. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय केवळ 3 धावा पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल सुमित भगत याचा. या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर अगदी संतगतीने धावा येतात. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. सुमित भगत सुद्धा आपण पाहतो अगदी चांगल्या टप्प्यावरती मारा करतोय. मोन्याच्या पावलावर पाऊल ठेवून तो सुद्धा आपण पाहतोय कमालीची भेदकता दाखवतोय. आणि षटक क्रमांक दुसरं चालू असताना धावफलकावरती धावा लागल्यात केवळ 3 धावा. थळ संघ जो ओळखला जातो बलाढ्य बॅटिंगसाठी, तो मात्र आपण पाहतोय धावांसाठी स्ट्रगल करतोय, धावांसाठी संघर्ष करतोय. त्यामुळे कुठेतरी थळ संघाला आता मात्र आक्रमक पवित्र्याने बॅटिंग करावं लागेल. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स, या पद्धतीने अटॅक करावं लागेल. चांगला चेंडू, अगदी खुला टाकलेला चेंडू. किशोर मात्र आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड करतोय, परंतु थ्रो मात्र थोडा लवकर यायला पाहिजे. सुमित थोडासा नाराज पाहायला मिळतो या थ्रोवरती. तोपर्यंत दोन्ही खेळाडूंनी 2 धावा ते कंप्लीट केल्यात. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 2 ने उंचावते आणि धाव फलकावरती मात्र 5 धावा लागल्यात. सुमित सुद्धा आपण पाहतो अगदी टिचून मारा करतोय. यावेळी सन्मित्रच्या बॅट मधना परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू डीप मिडल कडच्या बाहेर 6 धावांसाठी आलाय. खणखणीत सुमित सुद्धा आपण पाहतो अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू चांगल्या पद्धतीचा फटका. या फटक्याची नितांत गरज आणि आवश्यकता नक्कीच होती थळ संघाला आणि तो फटका अगदी मोक्याच्या क्षणी आलाय. पुन्हा एकदा सन्मित्रच्या बॅट मधना एक मोठा फटका जरूर आलाय, परंतु आता मात्र कॅच टिपलाय. सन्मित्र जाईल बॅक टू द पॉवर अँड विकेट नंबर 3. जरूर आलाय, परंतु अकरा धावा आपण धावफलकावरती पाहतोय आणि आता मात्र मैदानावरती येतोय. खऱ्या अर्थानं षटकारांचा बादशाह म्हणून ज्याला ओळखला जातो आणि इनफॉर्म बॅट्समन, खऱ्या अर्थानं आदिल कुरेशीनी मागील 2 ते 3 वर्षामध्ये जो परफॉर्मन्स दिलाय ना, तो अगदी अफलातून आहे. आणि
हा खेळाडू नेहमीच मोठमोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. या खेळाडूकडे असलेला कॅलिबर, या खेळाडूकडे असलेला पोटेन्शियल अगदी खूप मोठा आहे आणि प्रत्येक मॅचमध्ये अगदी मॅच विनिंग कामगिरीसाठी ओळखला जातो. आदिल मात्र यावेळी गॅपमध्ये चेंडू टाकतोय. कोणताही खेळाडू तिथे नाहीये. चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय. लॉंग चेंज जरूर होता परंतु चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे शानदार चौकार आदिलच्या बॅट मधून. कोणताही खेळाडू तिथे नाहीये. चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय. लॉंग चेंज जरूर होता परंतु चेंडू $15 ऑन द बोट आफ्टर सेकंड ओव्हर. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अक्षय पाटील. मोन्या सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती कॅच होण्याची पॉसिबिलिटी. अगदी हातामध्ये असलेला कॅच किशोरने ते ड्रॉप केलाय आणि किशोरकडे जर आपण पाहिलं ना त्याच्या हातून कॅच सहसा सुटत नाही पण यावेळी काहीसा एक त्याच्या हातून मात्र आपण पाहतो कॅच निसटलेला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या मात्र 2 ने उंचावते आणि धावफलकावरती 17 धावा लागल्यात. नेक्स्ट बॉल मोन्याचा. अखूट टप्प्याचा चेंडू. फटका चांगला आलाय. चेंडू ट्रॅव्हल होते सीमारेषा पलीकडे. यस इट इज. एक अप्रतिम चौकार आलाय. फटका चांगला आलाय. चेंडू आता मात्र धावा येतात थर्ड संघासाठी. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. पंचांकडून नोचा इशारा आलाय. नो +1 असे एकंदरीत 2 धावा या चेंडूवर असणार आहेत. संघाची धावसंख्या 2 ने उंचावते. धावफलकावरती मात्र 23 धावा लागतात. अंपायर फ्री हिट आहे का? येस, फ्री हिट असणार आहे. आता मात्र मुन्या मात्र आपण पाहतो या षटकामध्ये थोडीशी अतिरिक्त गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय टिपिकल मोन्या स्टाईलचा चेंडू ते पाहायला मिळतोय. चांगला मारा, चांगली गोलंदाजी, अगदी अचूक टप्प्यावरती. आता मात्र चेंडू आणि येते मात्र काय घडलं गेलंय तर प्रकाश मात्र हिट विकेट स्वरूपात बाद होतोय. चांगला मारा, चांगली गोलंदाजी, अगदी अचूक. गेलंय प्रकाश हालेकांना चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळत होता आणि तो मात्र आपण पाहतोय अगदी हिट विकेट स्वरूपात बाद झालाय. नवीन खेळाडू आपण पाहतोय अजिंक्य मात्रे आता बॅटिंग करण्यासाठी आलाय. अजिंक्यकडे सुद्धा चांगले बॅटिंग करण्याची क्षमता आहे. प्रत्येक वेळी ज्यावेळी एकविरा थर्ड संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळी प्रत्येक वेळी अगदी अडचणीच्या वेळी अजिंक्य मात्रे नेहमीच तारणहाराची भूमिका बजावत असतो. तो अजिंक्य पाहूया आज येते कशा पद्धतीने आपली इनिंग साकारेल. धावफलकावरती जर आपण एकंदरीत नजर टाकली
तर धावा आहेत 23. on the board. Over number 3 in the progress. यावेळी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा सेम चित्र त्या सीझनला आणि चेंडू फरार झाला सीमारेषा पलीकडे. अजिंक्यच्या बॅटमधना दर्शनीय देखणा दर्जात्मक चौकार. पुन्हा एकदा सेम चित्र त्या 27 ऑन द बोट. आता मात्र धावफलक अगदी वेगाने पळत असताना आपण पाहतोय अजिंक्यच्या बॅटमधना पुलचा फटका. पुल झाला सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल सुद्धा. सीमारेषा पलीकडे षटकार. सक्सेस. $33 ऑन द बोट. 33 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ एकच धाव होती आणि आता मागील 2 ओव्हर्समध्ये तब्बल 32 धावा स्मरणिका 11 नौकार संघाने दिल्यात. तेजस पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. या वर्षीच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला तेजस पाटील पाहूया आता आदिल कुरेशी समोर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. आदिल कुरेशीकडे जर आपण पाहिले तर नेहमीच तो हार्ड हिटिंग साठी ओळखला जातो. तेजस आपल्या षटकाला प्रारंभ करत असताना राईटम अराउंड द विकेटने पहिला चेंडू घेऊन सज्ज. पहिला चेंडू वेगाने टाकलाय. त्यावरती मात्र आदिलच्या बॅटमधून एक नयनरम्य असा आलाय डीप मिडविकेटच्या बाहेर. शानदार षटकार. अराउंड द विकेटने पहिला वरती अगदी स्वागने स्वागत केले ते गोलंदाज तेजस पाटील याचं. आदिलचा धूमधडाका आपण मैदानावरती पाहतो आणि एकदा का आदिलची बॅट लागली मग त्याच्या समोर गोलंदाज कोणताही येऊ त्याला कशाचाही फरक पडत नाही. यावेळी अगदी चांगल्या पद्धतीचं टायमिंग आपण पाहिलं. चांगल्या पद्धतीने चेंडू कनेक्ट सुद्धा केला आदिलने आणि आता मात्र धावा अगदी वेगाने येत आहेत. धाव फरकावरती तब्बल 39 धावा लागल्यात. थर्ड संघ जो पहिल्या काही ओव्हर्स मध्ये स्ट्रगल करत होता तो आता मात्र भलत्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. ओहो व्हाट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. यावेळी अगदी वेगात टाकलेला चेंडू तेजस याचा आदिल पासून थोडा दूर ठेवला. त्याच्या रीच पासून थोडा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला तेजस कडनं. चांगला मारा, चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी चांगला चेंडू. एक षटकार मारल्यानंतर मात्र आपण पाहतोय तेजसने अगदी वेगात गोलंदाजी करायला सुरुवात केली आणि आपल्या वेगाने आदिलला मात्र चकवले त्याने. आदिलच्या बॅटमधना भन्नाट धमाकेदार हेलिकॉप्टरचा फटका आला. स्टँड अँड डिस्पॅच ओव्हर लॉग ऑन. इट्स अ बिग. वेगाने आदिलला मात्र चकवले त्याने. धमाकेदार ऑन दी बुट. मैदानावरती आदिल कुरेशीचा झंझावात आपण पाहतोय. तो मात्र गोलंदाजांवरती तुटून पडलाय. गोलंदाजांवरती एकामागोमाग एक अशा पद्धतीने हल्लाबोल करतोय.
पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार केलाय मोठा आणि यावेळी डीप मिडविकेटच्या बाहेर आलाय एक लांब पल्ल्याचा पल्लेदार षटकार. आणि यावेळी डीप मिडविकेटच्या बाहेर आलाय. धाव फलकावरती 51 धावा आल्यात. 50 धाव संख्येचा टप्पा येथे मात्र थर्ड संघाने ओलांडलाय. चांगल्या पद्धतीची बॅटिंग आपण पाहतोय. 3 षटकार लगावलेत आदिलने या षटकामध्ये आणि आता मात्र कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची या विचार विनिमयामध्ये तेजस पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू या षटकातील. हा चेंडू मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळालाय. थोडासा लेग ब्रेक पाहायला मिळाला आणि आदिल मात्र वाईट सोडून देण्याच्या नादामध्ये या चेंडूला मिस करतोय. षटक क्रमांक 14 संपुष्टात आले आणि 4 षटकाच्या खेळानंतर धावफलकावरती धावा लागल्यात 51 धावा. पहिल्या षटकामध्ये 1 धाव आणि त्यानंतरच्या 3 ओव्हर्समध्ये तब्बल 50 धावा आल्यात. गोलंदाज आता वैभव गोलंदाजी मार्कवरती. पाहूया आता वैभव कशा पद्धतीने या ओव्हरमध्ये मारा करेल. आदिल कुरेशी आणि अजिंक्य चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. वैभवचा पहिला चेंडू अगदी वेगात टाकलाय. तेज तरार पद्धतीने हा चेंडू टाकलाय. चांगला चेंडू ते पाहायला मिळालाय गोलंदाज वैभव द्वारे. 5 ओव्हर अर्थात षटक क्रमांक 5वा आहे, अंतिम आहे. ओहो व्हाट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. पहिला चेंडू अगदी वेगात, त्यानंतर दुसरा चेंडू अगदी स्लोवर वन पाहायला मिळाला. चेंडूच्या गतीमध्ये केलेला बदल आणि यामुळे अजिंक्य मात्र आपण पाहतोय पूर्णपणे बीट झाला या चेंडूवर. यावेळी अजिंक्यच्या बॅटचा तडाखा, चेंडू फेकून दिलाय वाडेल टेपणीकडच्या बाहेर. 6 धावांचा आणि उत्तुंग असा षटकार. फेकून दिलाय वाडेल पद्धतीने या फटक्यासाठी जागा बनवली आणि खऱ्या अर्थानं अजिंक्य मात्र आता बिनतिक्तपणे बिनधास्तपणे आक्रमण करतोय. धावफलक मात्र वेगाने उंचावत असताना 57 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. हा चेंडू अगदी वेगात तेज तरार पाहायला मिळालाय. चेंडू मात्र आपण पाहतोय चांगला आलाय असं पंचाने दर्शवलंय आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीच्या या चेंडू नंतर संघाची धावसंख्या स्थिरावते 57 पर्यंत. 4 बॉल झाले ना. 2 to go. थळ आणि नौखार मधील ज्यावेळी सामना असतो ना, अगदी त्या सामन्यामध्ये नेहमी चांगल्या पद्धतीचा बॅटल पाहायला मिळत असतं. पुन्हा एकदा स्लोवर वन चकवा दिलाय. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतो 1 ने उंचावते. धाव फलकावरती मात्र 58 धावा लागतात. वैभवने मात्र या षटकामध्ये कमबॅक केले. दिमाखदार पुनरागमन त्याच्याकडून पाहायला मिळालं. अजिंक्यने ठोकलाय अंतिम चेंडूवरती. चांगला फटका, चेंडू सीमा रेषा पलीकडे एक मोठा दणदणीत खणखणीत षटकार त्याच्याकडून पाहायला मिळालं. चांगला फटका, चेंडू सीमा रेषा
जिंकण्यासाठी आपण पाहतोय 65 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि तसं पाहायला गेलं ना आता या मॅच मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं चित्र इथे पाहायला मिळेल. कारण अलिबागमध्ये जर आपण पाहायला गेलं ना तर लोक मोन्याची फलंदाजी आणि सुमेध पत्रेची गोलंदाजी पाहण्यासाठी खूप जास्त पद्धतीची गर्दी करत असतात. आणि आता हे दोन खेळाडू आमने सामने पाहायला मिळतात. त्यामुळे सुमेध पत्रे वर्सेस अक्षय पाटील हे युद्ध सुद्धा तितकं चांगल्या पद्धतीने रंगताना दिसेल. एकीकडे आपण पाहतोय वेगाचा बादशाह ज्याने आपल्या गोलंदाजीने अनेक स्पर्धा जिंकल्यात, चांगल्या पद्धतीचा स्वतःचा फॅन फॉलोअर्स निर्माण केलाय. दुसरीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. त्यामुळे या दोन खेळाडूंमधलं युद्ध सुद्धा आता चांगलाच रंगेल. वळूया मैदानाकडे जेथे दुसऱ्या सत्राला प्रारंभ होतोय. सेकंड इनिंग मात्र आपण पाहतोय सुरुवात होत असताना अक्षय पाटील ऑन द स्ट्राइक आणि गोलंदाजी मार्कवरती अलिबाग एक्सप्रेस सुमेध पत्रे. पहिला चेंडू सुमेध याचा. पहिला चेंडू अगदी वेगात टाकलाय. वाईट प्लस 1 धाव आपण पाहतोय डिक्लेअर रूपात. वाईट +1. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय 2 धावा येताना दिसत आहेत. चेंडू अगदी वेगात टाकलाय. वाईट. पुढला चेंडू आपण पाहतोय सुमेध याचा. ओहो टिपिकल मोना स्टाईलचा एक अप्रतिम नेत्रदीपक डोळ्याचा पारणं फेडणारा हेलिकॉप्टरचा फटका. व्हॉट अ फॅन्टास्टिक. एक अप्रतिम इथे पाहायला मिळालाय. खास आपल्या स्टाईल मध्ये हेलिकॉप्टर शॉटने या इनिंगचा प्रारंभ करत असताना अक्षय पाटील. आणि येथे काय घडलं मैदानामध्ये फुल टॉस चेंडू होता आणि या चेंडूवरती मात्र बॅटची टो लागली, लिडिंग एज लागली आणि संमित्र मात्रेने आपण पाहतोय कव्हर्स लाईक चांगला झल टिपलाय. मोन्या जाईल बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो. चेंडू होता आणि या चेंडूवर अगदी फुल टॉस वरती मोन्या मात्र बाद झालाय आणि मैदानामध्ये काय झालं अर्थात त्यालाच कळत नाहीये. त्याचे एक्सप्रेशन आपण पाहू शकता की त्याने सुद्धा एक्सपेक्ट केलं होतं की चेंडू अशा पद्धतीने येईल. 8 या धावसंख्येवरती मात्र आपण पाहतोय अक्षय पाटील तंबूत परततोय. नवीन बॅट्समन आपण पाहतोय 1 डाऊन रोल वरती. सुमित भगत आता बॅटिंग करण्यासाठी आलाय. परंतु अक्षय पाटीलची विकेट थळ संघाला पाहिजे होती आणि ती विकेट सुमेध पत्रेने मात्र मिळवले आणि त्यामुळे मात्र आता आपण पाहतोय थळ संघाचा कॉन्फिडन्स उंचावलाय. पण मात्र आपण पाहतोय अजून एक डॅशिंग खेळाडू आणि नेहमीच आपल्या ॲग्रेसिव्ह खेळीसाठी ओळखला जाणारा सुमित भगतला आपण पाहतोय आता स्मरणी केलं नौकार संघाकडून. राईट राऊंड विकेटने सुमेध पत्रे सज्ज होत असताना सुमितच्या बॅटमधला फटका चांगला आलाय. आर्यन आहे तेथे सिंगलच मिळेल या चेंडूवरती. संघाची धावसंख्या मात्र 9 धावा आता धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीचे चित्र पाहायला जरूर मिळेल. जिंकण्यासाठी 65 धावसंख्येची आवश्यकता आहे. आता मात्र किशोर पाटील आपण पाहतोय बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. ओमकार कवळे पुरस्कृत स्मरणिका नौकार संघ सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतो बॅटिंग करतोय.
हा चेंडू अगदी वेगात तेज तरार पद्धतीने टाकलाय, फास्ट अँड फ्युरियस पद्धतीने टाकलाय, परंतु चेंडू मात्र आपण पाहतोय डिक्लर रिझनला जातोय. संघाची धावसंख्या आता मात्र 1 ने उंचावते आणि धाव फलकावरती 1 धावेची भर पडत असताना आता मात्र धावसंख्या 10 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. सुमित पत्रे मात्र आपण पाहतोय आता चांगल्या टप्प्यावरचा मारा करतोय. हा चेंडू अगदी वेगात टाकलाय, वेगी सुमितची ओळख जरूर आहे, परंतु चेंडू मात्र लेगस्टंपच्या बाहेर असल्या कारणानं वाईट +1 अशा एकंदरीत 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा धाव फलकावर पाहायला मिळते ती स्मरणिका नौकार संघाची. चांगल्या पद्धतीने डावाला प्रारंभ जरूर केलाय, कारण 65 धावा पाहिजेत, त्यामुळे प्रति षटक 13 धावसंख्येची आवश्यकता आहे ती स्मरणिकेला नौकार संघाला, आणि आतापर्यंत 12 धावा त्याने केलेल्या आहेत. सो जो रन रेट पाहिजे, जे एक्सपेक्टेड रन रेट आहे त्यानुसारच मात्र आपण पाहतोय स्मरणिका नौकार संघाला पुढे जात असताना. किशोरच्या बॅटमधना फटका चांगला आलाय, परंतु डिक्लेअर रिझन असल्या कारणानं एकच धाव मिळेल या चेंडूवरती सुद्धा. संघाची धावसंख्या 1 ने उंचावते. धाव फलकावरती आता मात्र 13 धावा लागलेला पाहायला मिळतात, त्यामुळे कुठेतरी सरासरी राखण्यामध्ये स्मरणिका इलेव्हन नौकार संघाला आतापर्यंत यश आलेलं आहे. अंतिम चेंडू आहे या षटकातील. पहिल्या षटकात सुमित पत्रेने आपण पाहतोय आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. मोन्याचे मात्र विकेट त्याने या षटकात प्राप्त केले. किशोरच्या बॅटमधना फटका अगदी चांगला, बुलेट स्पीडने मात्र चेंडू फरार झाला सीमारेषा पलीकडे, डिप स्क्वेअर लेगच्या बाहेर. एक दर्जेदार चौक. बुलेट स्पीडने मात्र चेंडू पहिल्या षटकामध्ये मात्र 17 धावा आल्यात, त्यामुळे बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे, आणि 17 धावा आल्यामुळे नौकार संघाने एक्सपेक्टेड जी धावसंख्या होती ती मात्र राखलेली आहे. आणि 40+ आली. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहतोय की उद्योन्मुख असा खेळाडू आणि खऱ्या अर्थाने रायगड प्रीमियर लीगमुळे जो खेळाडू यावरती चर्चेत आला असा आर्यन खारकर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. काझी अली शाह थर्ड आणि 40+ अलिबाग दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. ज्याने या वर्षीच्या रायगड प्रीमियर लीग मध्ये अगदी चांगला परफॉर्मन्स दिला आणि तिथून त्याच्या करिअरला एक वेगळी कलाटणी मिळाली असा आर्यन खारकर आपण पाहतोय. अगदी कमी वयाचा हा खेळाडू, परंतु गोलंदाजीमध्ये नेहमीच 100% यासाठी ओळखला जातो. आर्यनचा पहिला चेंडू या ओव्हरमधील. पहिला चेंडू अगदी वेगात तेज तरार पाहायला मिळालं, ही आर्यनची ओळख आहे. जरी एज कमी असलं तरी अगदी प्रचंड वेगामध्ये चांगला चेंडू टाकतोय. पहिल्या चेंडूवरती आपल्या स्पीडने सुमितला मात्र आपण पाहतोय बीट केले. चांगल्या पद्धतीचा स्टार्ट या ओव्हरला पाहायला मिळाला आर्यनकडून. सुमितच्या बॅटमधना (23 ऑन द बॉट). सुमितच्या बॅट मधून मात्र आपण पाहतोय अगदी फ्लॅट फ्युरियस पद्धतीचा षटकार पाहायला मिळाला.
पुन्हा एकदा सुमितच्या बॅटमधनं फटका आलाय चांगला, चेंडू फरार झालाय डीप स्क्वेअरच्या बाहेर, शानदार चौकारा साडी. चांगला चेंडू फरार झालाय. मैदानावरती सुमित भगत नावाचा वादळ आपण अनुभवतोय, सुमित भगतचा झंझावात आपण अनुभवतोय आणि तो मात्र आर्यन खारकर वरती अगदी तुटून पडलाय. एका मागोमाग एक दर्जेदार प्रहार सुमित भगत चढवत असताना पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या मॅच मध्ये मुन्या लवकर बाद जरूर झालाय, पण सुमित भगत आज चांगल्या पद्धतीने आपले इनिंग कॅरी करताना पाहायला मिळतोय. आर्यनने पहिला चेंडू जरूर चांगला टाकला, पण त्यानंतर मात्र आपण पाहतोय कुठेतरी तो आपल्या ट्रॅकवर घसरलेला पाहायला मिळतोय. सुमितच्या बॅटमधून यावेळी अगदी मोठा विराट विशाल असा षटकार आलाय. विराट आपल्या मनगटातील ताकद मैदानावरती सुमित भगत दाखवून देत असताना तो आज मात्र एक वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे. अगदी जर आपण पाहिलं ना, आर्यन खारकर सारखा अव्वल दर्जाचा कोणता समोर असताना सुमितने अप्रतिम बॅटिंग केले. अगदी डोळ्याचा पारणा फेडणारे फटके त्याच्या बॅटमधून आज पाहायला मिळालेत आणि तो मात्र कमालीची इनिंग साकारत असताना खरपूस समाचार घेतला आर्यन खारकर याचा. 33 ऑन द बोर्ड, निम्मी धावसंख्या आता मात्र धावफलकावर लावली गेले. पुन्हा एकदा फटका अगदी चांगला आलाय, तुषार आहे आणि त्याला चकून चेंडू फरार झालाय सीमारेषा पलीकडे. येस आता मात्र धावफलकावर लावली गेले. आहे आणि त्याला चकून चेंडू फरार झालाय सीमा. सुमित नावाची सुनामी आपण पाहतोय मैदानावरती. आज सुमित अक्षरशः दहाडलाय, प्रत्येक चेंडूवरती तो मात्र आक्रमण करतोय आणि आता आर्यनला विचारात पडलंय, विचार करण्यास भाग पडले की आता चेंडू टाकायचा तर कुठे टाकायचा. पहिला चेंडू आर्यनने निर्धाव जरूर टाकला, पण त्यानंतर अगदी अप्रतिम उल्लेखनीय दर्जाची फलंदाजी सुमित भगतने केले. धावफलकावर तब्बल 37 धावा लागल्यात आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतो आर्यन खारकर अगदी एक्सपेन्सिव्ह ठरत असताना पाहायला मिळतोय. यावेळी सुमितला एक्सपेक्ट होता तो शॉट मात्र लागला नाहीये, परंतु सिंगल नक्कीच येते या चेंडूवर. संघाची धावसंख्या 38 धावा ओव्हर झालेली आहे आणि 38 धावा झाल्यात. अडतीस धावा मात्र आपण पाहतोय दुसऱ्या ओव्हर नंतर धावफलकावरती लागल्यात आणि आता येणाऱ्या 15 आणि 12 27 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 27 धावा असं इक्वेशन आता आहे ओमकार कवळे पुरस्कृत स्मरणिका नौकार संघासमोर. सुमित भगत मात्र आपण पाहतो या मॅच मध्ये गोलंदाजांवरती अक्षरशः आक्रमण करतोय. खऱ्या अर्थानं त्याच्या हातामध्ये असलेली पॉवर, त्याच्या मनगटामध्ये असलेली ताकद त्याने मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने दाखवून दिले. सुमित पत्रेने पहिल्या षटकात 17 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आर्यनने 21 धावा खर्च केलेत आणि त्याचमुळे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने धावसंख्येचा पाठलाग करत असताना ते पाहायला मिळालाय तो स्मरणिकेला नौकार संघ.
एकविरा थळ संघाला आता मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. सुमित पत्रे आपण पाहतो आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. पहिल्या स्पेलमध्ये खूप साऱ्या धावा त्याने खर्च केल्या होत्या. ओहो, इट्स अ क्लास सुपर डुपर हिट बाय सुमित भगत. स्पेलमध्ये आलाय. पहिल्या स्पेलमध्ये खूप समोर गोलंदाज कोणीही असो, कितीही चांगला चेंडू टाको, पण सुमित भगतने एक ठरवून आलाय की मी फक्त आणि फक्त आक्रमण करणार. अगदी जणू काही तो घरून येताना नौखारवरून येताना सेट होऊन आला की काय या पद्धतीने मैदानावरती बॅटिंग करतोय. Once again, 1 minute, Sumit on the fire. त्यांना सेट होऊन आला की काय या इज 50 ऑन दी बोट. धाव फलकावरती 50 धावा आल्यात आणि आता मात्र सुमित भगतला रोखायचं कसं हा मोठा यक्ष प्रश्न पडलाय तो थळ संघासमोर. पुन्हा एकदा थर्ड इन अ रो. इट्स अ फन. थळ संघासमोर षटकारांचे जे हॅट्रिक लगावले त्यासाठी ओंकार कवळे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक सुमित साठी आलेलं आहे. आणि सुमित भगत नावाचा वादळ आपण मैदानावर अनुभवतोय. चौथा, क्या बात है, क्या बात है, शब्द अपुरे पडतील की. आणि सुमित भगत नावाचा वादळ आपण मैदानावर क्या बात. ओहो, यावेळी चेंडू हवेमध्ये आहे, कॅच होण्याची पॉसिबिलिटी आणि 46 धावांची एक भन्नाट इनिंग खेळून सुमित मात्र बाद झालाय. आणि मिस्टेक झालेली आहे. सुमित भगत आपण 51 धावा केल्यात. बॅट टाकून आपण अभिवादन करायचं आहे. एक आज फॅन्टास्टिक नॉक खेळ सुमित भगत याने. कमालीची इनिंग, न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची इनिंग आज मात्र सुमित भगत याने साकारलेली आहे. आणि आता जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी केवळ 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. बाद झाला होता. थळ संघाकडे चांगले गोलंदाज होते. त्यावेळी असं वाटलं की हा सामन्यामध्ये थळ संघ जिंकेल की काय, पण सुमितने आज जी इनिंग खेळले ना त्याला शब्द आणि 46 धावांची एक भन्नाट इनिंग खेळून सुमित मात्र बाद झाला. इनिंग सुमितने आज खेळले. हा चेंडू अगदी चांगला. आता मात्र सुमित आपल्या टप्प्यावरती आलाय, ट्रॅक वरती आलाय. पण आता मात्र आपण पाहतोय जिंकण्यासाठी केवळ 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. ती स्मरणी केली नौकार संघाला. पहिला चेंडू आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने ते खेळून काढलेला आहे किशोर पाटील याने. सिंगल मिळते या चेंडूवर. आता मात्र विजयासाठी करायच्या आहेत केवळ 2च धावा. श्रेयस पत्रेला आपण पाहतोय मार्क वरती आणि ते मात्र किशोर पाटील एक वेगळ्या पद्धतीचा फटका खेळायला गेले, इम्प्रोव्हायझेशन केलं आणि फलंदाज मात्र बाद. श्रेयस पत्रेला आपण पाहतोय मार्क वरती. किशोर पाटील
आता मात्र आपण पाहतोय विजयासाठी केवळ 2च धावा पाहिजेत त्या ओमकार कवळे पुरस्कृत स्पर्णिकेला नौकार संघाला. ऋतिकने ठोकलाय चेंडूला सीमारेषा पलीकडे. अशा पद्धतीने ओमकार कवळे पुरस्कृत स्पर्णिकेला नौकार संघाला. सीमारेषा पलीकडे. अशा पद्धतीने या मॅच मध्ये बहरदार इनिंग करणारा सुमित भगत याला 500 रुपयाचं पारितोषिक होतं. सुमित भगत आपण यायचं आहे. ओमकार कवळे यांच्याकडनं हे पारितोषिक आलं. आणि सुमित भगतने आज जी 51 धावसंख्येची इनिंग खेळली ना, त्याला शब्द सुद्धा अपुरे पडतील इतकी भन्नाट इनिंग. अगदी क्लास बॅटिंग आज सुमितने केले. वेल प्लेड सुमित. आणि जर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. काझी अली शाह थर्ड आणि 40+ अली